नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण सोलापूर जी-एम-सी या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सपेक्टेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पहिला प्रश्न फिल इन द ब्लँकचा आहे. म्हटलेलं आहे इफ यू ट्राय टू डू समथिंग एव्हरी डे, जर तुम्ही दररोज काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, यू विल ब्लँक प्रोग्रेस, तर तुम्ही प्रोग्रेस करणार. विल म्हणजे भविष्यात काहीतरी होईल आणि प्रोग्रेस म्हणजे प्रगती सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्या प्रोग्रेसच्या आधी एक्झॅक्टली कोणता शब्द आपल्याला यूज करायचा आहे, त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे गेट, दुसरा आहे मेक, तिसरा आहे होल्ड आणि चौथा आहे कॅच. पहिला शब्द आहे गेट. गेट म्हणजे काय? प्राप्त करणे किंवा मिळवणे. तर तुम्ही प्रगती मिळवणार किंवा प्रगती प्राप्त करणार. परंतु प्रगती मिळवणे, प्राप्त करणे असं आपण कधीच बोलत नाही. आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार नाही. मेक प्रोग्रेस म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा इंग्लिश ऐकलं असेल तर मेक प्रोग्रेस, मेड प्रोग्रेस असं म्हटलं जातं आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर होईल, की प्रोग्रेस करणे, प्रगती करणे. प्रगती करणे, करणे यासाठी इंग्लिशमधनं आपण मेक या शब्दाचा वापर करत असतो. जसं मिस्टेक मेक वापरला तर मेक मिस्टेक, डू मिस्टेक म्हटलं जात नाही. मेक मिस्टेक्स म्हटलं जातं. सो मेक हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि होल्ड म्हणजे काय? पकडून ठेवणे. प्रगतीला पकडून ठेवणार का नाही? सो ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आणि कॅच म्हणजे सुद्धा पकडणे. सो हे पण आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. द डॉक्टर डायरेक्टेड द नर्स टू ॲडमिनिस्टर. डॉक्टरांनी नर्सला डायरेक्ट केलं, दिशानिर्देश केले, मार्गदर्शन केलं टू ॲडमिनिस्टर, की तुम्हाला ॲडमिनिस्टर करायचं आहे अँड ब्लँक मेडिसिन टू द पेशंट. या ठिकाणी पेशंट आहे, डॉक्टर आहे, नर्स आहे. ओके. डॉक्टरांनी नर्सला सांगितलं आहे, की जो कोणी पेशंट आहे, त्या पेशंटला मेडिसिन जी आहे ते ॲडमिनिस्टर करायची. मग कोणती मेडिसिन, कसली मेडिसिन, कशा प्रकारची मेडिसिन? इनसाइटफुल म्हणजे अंतर्ज्ञान. एखादा व्यक्ती अंतर्ज्ञानी असेल, त्याला कळत असेल की एक्झॅक्टली काय होणार आहे भविष्यामध्ये. अंतर्यामी व्यक्तीला इनसाइटफुल असं म्हटलं जातं. सो मेडिसिन इनसाइटफुल, अंतर्यामी वगैरे राहणार नाही. त्यानंतर आहे अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? पर्यायी किंवा पर्यायवाची आपण ज्याला म्हणतो. आणि मेडिसिनबद्दल आपण जनरली अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं म्हणत असतो. त्या ठिकाणी डॉक्टरांनी नर्सला सांगितलं, डायरेक्ट केलं, की तुम्ही ॲडमिनिस्टर करू शकतात एक अल्टरनेटिव्ह मेडिसिन आपल्या पेशंटसाठी. सो ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होईल. ऑफिशियल. आता ऑफिशियल मेडिसिन हा प्रकारच नाहीये. त्यामुळे ऑप्शन 3 येणार नाही आणि एमिनंट. एमिनंट म्हणजे सगळ्यांना माहिती असेल प्रसिद्ध किंवा कीर्तिवंत. सो ऑप्शन 4 आपलं उत्तर या ठिकाणी होणार. पुढे बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे पॅराजंबल, जो टी-सी-एस आणि आय-बी-पी-एसचा अत्यंत आवडता प्रश्न आहे. व्हाईल फिजिकल मूव्हमेंट हे आपलं पहिलं सेंटन्स ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर पी-के वारियर्स जे आहे त्यांना आपल्याला प्रॉपरली अरेंज करायचं आहे. आता लास्ट वर्ड बघा, व्हाईल. व्हाईल काय आहे? एक कंजंक्शन आहे. फिजिकल मूव्हमेंट हा काय आहे? आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. फिजिकल मूव्हमेंट नंतर एक्झॅक्टली कोणता शब्द येऊ शकतो ते आपल्याला चेक करायचं आहे. फिजिकल मूव्हमेंट नंतर ॲक्टिव्हिटीज येऊ शकतं. फिजिकल मूव्हमेंट इज इम्पोर्टंट असं आपण म्हणू शकतो. पण फिजिकल मूव्हमेंट द पार्ट असं आपण म्हणू शकत नाही. कारण पुढे कॉमा वगैरे दिलेला नाहीये. म्हणून आर तर येणार नाही. आर जर येणार नाही तर ऑप्शन 2 कॅन्सल करा, कारण त्याची सुरुवात आरने होते. इकडे जर ऑलरेडी मूव्हमेंट दिलेला आहे, पण इकडे पण मूव्हमेंट आहे. सो हे मूव्हमेंट येणार नाही. सो एस पण आपलं सेंटन्स स्टार्ट करणार नाही. एसने तर दिलेलं नाहीये. आता आहे क्यू आणि पी. क्यू आणि पी मध्येच आपल्याला बघायचं आहे, की कोणतं एक्झॅक्टली आपलं फर्स्ट होऊ शकतं. क्यू जे आहे ते आपल्याला प्रॉपरली या ठिकाणी दिसते, की फर्स्ट होऊ शकतं आणि म्हणून क्यूची जी ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन 1 आहे आणि 4 आहे. म्हणून 1 किंवा 4 पैकी आपलं फायनल आन्सर कोणतं तरी असू शकतं. मग बघा, इज इम्पोर्टंट फॉर चिल्ड्रन ऑल लर्निंग. ऑल लर्निंग म्हटलेलं आहे. ऑल लर्निंग नंतर द पार्ट येणार नाही. ऑल लर्निंग नंतर मूव्हमेंट येणार नाही. ऑल लर्निंग नंतर काय येणार? ॲक्टिव्हिटीज येणार. म्हणजे क्यू नंतर काय पाहिजे? पी पाहिजे. सो क्यू नंतर पी जे आपल्याला दिसतंय ते ऑप्शन 4 मध्ये. इकडे एस दिसतंय म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं फायनल करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. पुढे बघा. द स्पोरॅडिक इन्स्ट्रक्शन ऑफ द इन्व्हिजिलेटर्स डिस्ट्रॅक्टेड द एक्झामिनी. त्या ठिकाणी स्पोरॅडिक या शब्दाला काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेलं आहे आणि या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला काय विचारलेलं आहे? सिनॉनिम विचारलेला आहे, समान अर्थाचा शब्द. स्पोरॅडिक म्हणजे काय? जे अधून-मधून घडतं ते, जे ओकेजनली घडतं ते, जे फ्रिक्वेंटली घडतं ते, जे अधून-मधून घडणार आहे. जे नियमित घडत नाही, जे रेग्युलरली घडत नाही, जे एव्हरीडे घडत नाही, जे डेली घडत नाही, ते स्पोरॅडिक असते, अधून-मधून घडणारे. सो कॉन्टिन्युअस अँटोनिम होईल. रिपिटेटिव्ह जो आहे तो अँटोनिम होईल.
इनडायरेक्ट तर मुळीच होणार नाही. ऑकेजनल जे आहे ऑप्शन 3 मध्ये, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. स्पोरॅडिक हा शब्द यापूर्वी एम-पी-एस-सीने अनेक वेळेस विचारलेला आहे. महत्त्वाचा शब्द आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 5. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. अरेंज द सेंटेन्स पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. येथे ए-बी-सी-डी अशी 4 सेंटेन्सेस दिलेली आहे. पहिलं शेवटचं दिलेलं नाहीये म्हणून डायरेक्टली आपल्याला सुरुवात करायची आहे. इकडे म्हटलेलं आहे अ पॅन्थर इज रिपोर्टेड टू हॅव ब्रोकन इनटू अ हाऊस. की रिपोर्ट केलं गेलेलं आहे की एक पॅन्थर जो आहे तो एका घरामध्ये शिरलेला आहे. द व्हिलेजर्स हर्ड हिज क्राईज. आता द व्हिलेजर्सने त्याचं रडणं ऐकलं, पण हा त्याचं रडणं म्हणजे नेमकं कोण रडतो हे माहिती नाही, म्हणून हे फर्स्ट सेंटेन्स घेता येणार नाही. इट सिक्रेटली स्लाउच. इट हा कुणासाठी तरी वापरलेला आहे म्हणून हे पहिलं सेंटेन्स घेता येणार नाही. जस्ट ॲज द पॅन्थर वॉज अबाउट टू लीप ऑन हिम. हा हिम म्हणजे कोण हे एक्झॅक्टली माहिती नाही, म्हणून सेंटेन्स डी सुद्धा सुरुवात करणार नाही. ए जे आहे ते आपलं फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी क्लिअरली होईल. आणि ए जर फर्स्ट सेंटेन्स असेल तर फक्त ए ने सुरू होणारी ऑप्शन्स ठेवा, बाकीच्यांना कॅन्सल करा. ए ने सुरू होणारी 2 ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकीची सगळी ऑप्शन्स आपण काय करणार? कॅन्सल करणार. ए नंतर या ठिकाणी दिलेला आहे सी आणि ए नंतर या ठिकाणी दिलेला आहे बी. आपण ए नंतर सी पण चेक करूया आणि ए नंतर बी पण चेक करूया. या ठिकाणी म्हटलेलं आहे अ पॅन्थर इज रिपोर्टेड टू हॅव ब्रोकन इनटू हाऊस यस्टरडे इन सर्च ऑफ फूड अँड शेल्टर. खाण्यासाठी, शेल्टरसाठी एक पॅन्थर जो आहे एका घरामध्ये कालच्या दिवशी शिरलेला आहे. त्यानंतर आपण म्हणतोय की द विलेजर्स हर्ड हिज क्राईज. आता ए नंतर जर डायरेक्टली बी घेतला तर हा हिज कुणासाठी वापरलेला आहे अजूनपर्यंत क्लिअर होत नाहीये. परंतु सी जर आपण घेतला तर पॅन्थरसाठी इट वापरलेला आहे. इट सिक्रेटली स्लाउच इनटू द रूम. तो रूम मध्ये लपून राहिला. वेअर यंग मॅन नेम जॉनी वॉज स्लीपिंग. की एक यंग मॅन जॉनी नावाचा त्या ठिकाणी झोपलेला होता आणि त्या घरामध्ये तो शिरलेला होता. कोण? पॅन्थर. तर या सेंटेन्समध्ये हा इट पॅन्थरसाठी वापरलेला आहे, हे क्लिअर होतं. आणि पुढील सेंटेन्समध्ये जो हिज आणि हिम वापरलेला आहे तो या जॉनी भाईसाठी वापरलेला आहे. कुठे गेले जॉनी? हा जो नेम जॉनी, जॉनी जो स्लीप म्हणजे झोपलेला व्यक्ती आहे त्यासाठी वापरलेला आहे. सो ए नंतर बी तर मुळीच येणार नाही आणि ए नंतर बी जर येणार नाही तर हे पण ऑप्शन कॅन्सल होईल. अशा परिस्थितीत ऑप्शन 1 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. हे पर्याय सगळ्यांना दिसतायत का? नाही. पर्याय दिसत नाहीये. आता बघा आता दिसत असेल आपल्या सगळ्यांना. ओके? क्लिअर? पुढे बघा. Select the option that can be used as one word substitute for the given group of word. A piece of living tissue. Living tissue जे असेल, त्याचा जे तुकडा असेल किंवा लिव्हिंग प्लांट जो असेल, त्याचा जो काही टिश्यू असेल, दॅट इज ट्रान्सप्लांटेड सर्जिकली. त्याचं प्रत्यारोपण केलं जातं सर्जिकली. त्याला काय म्हटलं जातं? गॉरमट म्हणजे कोण? की एखादा व्यक्ती जो खाद्यपदार्थ बनवण्यामध्ये अतिशय उत्तम आणि एक्सपर्ट असेल आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचं त्याला एक्सपर्टाइज नॉलेज असेल तो. सो या ठिकाणी याचा संबंध येत नाहीये. या ठिकाणी काही संबंधच नाहीये आणि म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होईल. त्यानंतर पुढचा शब्द आहे ग्राफ्ट. ग्राफ्ट म्हणजे काय? तर सर्जिकली प्रत्यारोपण करणे. सो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी. ग्रॅटिस म्हणजे काय? एखादी वस्तू फ्री देणे, मुफ्त देणे, मोफत देणे. त्याला आपण ग्रॅटिस म्हणतो. म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. ग्रेशियस म्हणजे हंबल किंवा कृपाळू ज्याला आपण म्हणतो. सो ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स नो स्पेलिंग एरर. असा शब्द ओळखायचा आहे की ज्याच्यामध्ये स्पेलिंगचा एरर नाहीये. मेनी एरर नाही. कम्युनिटीज बरोबर आहे. इन बरोबर, द बरोबर, वर्ल्ड बरोबर, स्टिल बरोबर, फील बरोबर, दॅट बरोबर. देअर बरोबर, व्हॉइसेस बरोबर, अँड बरोबर, पोझिशन बरोबर, हॅज बरोबर, बिन बरोबर, डिसएनफ्रँचाइज्ड हे चुकीचं आहे. सो हा डिस असा आला पाहिजे. DIS असा आला पाहिजे. ओके. सो हे चुकीचं आहे. हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. इकडे डिस आहे, परंतु डबल एस नको म्हणून हे पण चुकीचं आहे. इकडे DYS घेतलेलं आहे हे चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन 4च आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. बघा आपल्याला फ्रँचाइज हा शब्द माहिती असेल. फ्रँचाइज. फ्रँचाइज हा शब्द आपल्याला माहिती. फ्रँचाइज देतो आपण असं म्हणतो, की त्याला ह्याची फ्रँचाइज मिळाली, त्याची फ्रँचाइज मिळाली. फ्रँचाइज एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो अधिकार देणे, पॉवर देणे. परंतु याला जर आपल्याला आणखी व्हर्ब म्हणून एक्झॅक्टली व्हर्ब म्हणून तयार करायचं असेल, तर आपण याचा एनफ्रँचाइज करतो. जसं आपण एखादी वस्तू बोल्ड आहे, ठळक आहे, तर त्यासाठी आपण म्हणतो बोल्ड आहे, ठळक आहे. परंतु त्यासाठी आपण एक प्रिफिक्स देतो आणि त्याला आपण एम्बोल्ड असं म्हणतो. एम्बोल्ड असं म्हणतो. हा एम या ठिकाणी काय यूज झाला? याला व्हर्ब बनवता यावा त्यासाठी. आणि म्हणून फ्रँचाइज या शब्दाला व्हर्ब बनवता यावा त्यासाठी आपण काय जोडलेलं आहे? इन. आता हा झाला व्हर्ब तयार.
आता त्याचं निगेटिव्ह बनवायचं आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट शब्द जर आपल्याला बनवायचा आहे, तर मग आपण काय घेणार? तर मग आपण डिस या प्रकारचा अपोझिट प्रिफिक्स यूज करणार. मग हे होणार डिस, हे होणार एन आणि हे होणार फ्रँचाइज आणि ते ऑप्शन 4 मध्ये आहे का तेवढं चेक करा. हा झाला डिस, हा झाला एन आणि हा झाला फ्रँचाइज आणि हा व्हर्ब आहे. व्ही2 व्ही3 बनवू शकतो ईडी जोडून, आयएनजी जोडून आणि म्हणून त्यांनी पुढे डी जोडलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे अशा पद्धतीने सादर केलं. सो ऑप्शन 4 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल आणि डिसएनफ्रॅन्चाइज याचा अर्थ होईल अधिकार काढून घेणे, हिरावून घेणे. एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या समूहाला किंवा नागरिकांना जे काही अधिकार दिलेले आहे, ते अधिकार जर काढून घेतलेत, मतदान करण्याचा अधिकार जर काढून घेतलात, तर त्याला डिसएनफ्रॅन्चाइज असं आपण म्हणतो. ओके? चलो आगे बढ़ते हैं. सिलेक्ट द करेक्ट डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. डायरेक्ट स्पीच आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. इनडायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे. ही सेड दॅट समथिंग माइट बी मिसिंग देअर. आता माइट केव्हा घेतला जातो मित्रांनो? जेव्हा डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्समध्ये मे असेल, तेव्हा इनडायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्समध्ये मेचा आपण माइट बनवतो. म्हणून दिलेल्या ऑप्शन्समध्ये कोणत्या सेंटेन्सेसमध्ये मे वापरलेले आहे तेवढं शोधा, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. हॅड टू बी वापरलेला आहे, होणार नाही. इज बीन तर अजिबात होत नाही आणि कुड बीचं तर कधीच माईट घेतलं जात नाही. इकडे बघा मे बी दिलेला आहे म्हणजे ऑप्शन 4 हेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी. ऑल राइट. नेक्स्ट क्वेश्चन इज अवर सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पाय पाय म्हणजे तुकडा वगैरे केकचा तुकडा हे सगळ्यांना माहिती हे बरोबर आहे. स्लिक एखादा मोबाईल असतो आपण म्हणतो या मोबाईलचं डिझाईन कसं आहे स्लिक म्हणजे तो बारीक आणि गुडगुडीत सॉफ्ट असतो म्हणून त्याला आपण स्लिक म्हणतो हे पण स्पेलिंग बरोबर आहे. पिअर्सिंग बघा PIERC पिअर्स हा शब्द असा घेतला तो याचा अर्थ होतो छेदणे. याचा अर्थ काय होतो छेदणे किंवा छिद्र पाडणे. सो हे स्पेलिंग चुकीचं आहे. इच म्हणजे सगळ्यांना माहिती आहे खाज सुटणे किंवा खाजणे त्याला आपण इच असं म्हणत असतो. पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर अंडरलाईन पोर्शन. या सेंटेन्स मध्ये काय केलेलं आहे की 1 2 3 4 असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी पर्टिक्युलरली कोणत्या तरी एका भागाला अंडरलाईन किंवा बोल्ड केलेला आहे. त्या अंडरलाईन केलेल्या भागामध्ये एरर आहे. मग 4 ऑप्शन्स पैकी असा कोणता अंडरलाईन केलेला पार्ट किंवा बोल्ड केलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये एरर आहे ते शोधायचं आहे. सेंटेन्स 1 बघा. इट वुड बी इम्पॉसिबल फॉर देम टू कंटिन्यू लिव्हिंग in this world if each of them knew exactly what fate had stored it for them. आता each of them याला अंडरलाईन केलेला आहे. इकडे बघा इफ आहे हा इफ बरोबर आहे. इफ ईच ऑफ देम पण बरोबर आहे आणि न्यू पण बरोबर आहे. म्हणजे इथे अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे किंवा बोल्ड जो पार्ट आहे त्यामध्ये एरर नाही आणि म्हणून हे आपलं उत्तर नाही. आपल्याला असं ऑप्शन शोधायचंय की ज्यामध्ये अंडरलाईन केलेला पार्ट चुकीचा दिसतोय. It would be impossible for them to continue living in this world if each of them knew exactly what fate had. आता बघा इथे फेट आहे. हा फेट काय झाला? सब्जेक्ट झाला. इकडे हा हॅड आहे, इकडे हा इट आहे आणि इकडे हा स्टोअर आहे. सो आता व्हॉट फेट जरी आपण म्हटलं, तरी हा व्हॉट फेट पूर्ण आपला सब्जेक्ट होईल आणि हॅड इट स्टोअर सो हॅड सोबत हा स्टोअर जो V1 आहे, हा या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून इथे केलेला अंडरलाईन पार्ट जो आहे तो मात्र चुकीचा आहे. इकडे पण हॅड इट स्टोअर फॉर देम आहे. इकडे पण तो चुकीचा आहे. पण ऑप्शन 1 मध्ये त्याला अंडरलाईन करून दिलेलं नाहीये. त्यांनी आपल्याला सांगितलंय की ग्रामॅटिकल एरर शोधायचा आहे अंडरलाईन पोर्शनमध्ये. म्हणजे जो बोल्ड केलेला पार्ट आहे त्याच पोर्शनमध्ये शोधायचा आहे. इकडे बोल्ड केलेला पार्ट हा आहे आणि इथे एरर नाहीये. परंतु इथे एरर आहे, परंतु त्याला तिथे बोल्ड केलेलं नाहीये आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. कारण ऑप्शन 2 जे आहे त्यामध्ये एरर आहे. बाकी 3-4 मध्ये ऑब्व्हियसली एरर नसणार. पुढे बघा. गिवन इडियम इन वेल अँड वू असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकदा दोन्ही गोष्टी म्हणजे ज्यावेळेस सुख-दुःख आपण म्हणतो भरभराट आणि अनुकूल आणि प्रतिकूल या अर्थाने वेल अँड वू वापरला जातो. सो हॅपीनेस अँड गुड टाइम्स. हॅपीनेस आणि गुड टाइम्स जो आहे थोडा सारखाच आहे म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. इन सॅड अँड ग्लूमी. ग्लूमी डेज आणि सॅड डेज एकच प्रकारचे आहे म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही. इन डिस्पेअर आणि फेल्युअर. निराशा आणि आपलं अपयश हे पण एक सारखेच आहे. इन प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट अँड इन ॲडव्हर्सिटी म्हणजे प्रतिकूलता की जेव्हा आपल्याकडे काहीच नाहीये. सो ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. अ ग्रीन हॉर्न कोणाला म्हटलं जातं? एक असा व्यक्ती जो इनएक्सपिरियन्स आहे. अनअनुभवी व्यक्ती जो आहे, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही. स्किल्ड पर्सन म्हणजे व्हेटरन पर्सन, क्लेव्हर येणार नाही, अनएज्युकेटेड म्हणून येणार नाही. अनएक्सपिरियन्स्ड पर्सन असा व्यक्ती जो इनएक्सपिरियन्स्ड आहे. ओके. पुढे बघा.
कॉम्पिटंट कोणाला म्हटलं जातं? आपण म्हणतो तो आपला कॉम्पिटंट आहे. कॉम्पिटंट आहे म्हणजे कोण आहे? तो आपला प्रतिस्पर्धी आहे. प्रतिस्पर्धीसाठी आपण कशाचा वापर करणार? बघा सिनोनिम विचारलेला आहे. म्हणजे बिगिनर तर होणार नाही, कॉम्प्लेक्स पण होणार नाही, गरीब पण होणार नाही. मग कॅपेबल राहिला तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे काय म्हटलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेला शब्द आहे ट्रिव्हियल. ट्रिव्हियल म्हणजे काय? की जे ट्रिव्हियल म्हणजे जे क्षुल्लक असते ते. आपण म्हणतो ना, काय क्षुल्लक कारणावरून, काय क्षुल्लक गोष्टींवरनं किंवा काही साध्या कॉमन गोष्टीवरनं आपण भांडण करतोय किंवा विषय करतोय. तो ट्रिव्हियल त्याला आपण म्हणतो क्षुल्लक. सो काइंड हे आपलं उत्तर होणार नाही. अंडररेटेड पण होणार नाही. सीरियस हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल. प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. बघा, एकीकडे एखादा व्यक्ती सीरियस मॅटरवर बोलतोय आणि एकीकडे एखादा व्यक्ती ट्रिव्हियल मॅटरवर बोलतोय. ओके. तो ट्रायव्हल म्हणा किंवा ट्रिव्हियल म्हणा काहीही म्हणू शकतो, परंतु अँटोनिम म्हटल्या या ठिकाणी काय घेतला जाईल? सीरियस घेतला जाईल. पुढे बघा राजन इज हॅव्हिंग म्हटलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीकडे जर काही असेल किंवा किती भाऊ-बहीण असतील, तर इज हॅव्हिंग असं म्हटलं जात नाही. व्यक्तीसाठी आपण हॅज वापरतो. सो राजन हॅज जे आहे ऑप्शन 1 मध्ये अगदी बरोबर आहे. पुढे बघा प्रिया वॉशेस हर क्लोथ्स इन द इव्हनिंग याचं आपल्याला सांगितलेलं आहे पॅसिव्ह व्हॉईस करा. प्रिया वॉशेस हर क्लोथ्स. हर क्लोथ्स म्हणा किंवा द क्लोथ्स म्हणा. तो इथे द क्लोथ्स दिलेला आहे, द क्लोथ्स दिलेला आहे, द क्लोथ्स. क्लोथ्स एकापेक्षा जास्त आहे म्हणून वर, आर आणि वॉज आणि इज दिलेला आहे. सो बघा क्लोथ्स एकापेक्षा जास्त आहे आणि वॉशेस म्हटलेला आहे. सो व्ही1 प्लस एस-ई-एस वापरलेला आहे या ठिकाणी. म्हणजे हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आहे. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्ससाठी आपण पॅसिव्ह व्हॉईस करताना वरचा वापर करत नाही, आरचा वापर करतो बरोबर आहे. वॉजचा वापर करत नाही, ऑप्शन 3 कॅन्सल. इजचा वापर करतो, ऑप्शन 4 पण काय होईल? बरोबर होईल. सो आता क्लोज एकापेक्षा जास्त असल्यामुळे ऑप्शन 2 बरोबर, क्लोज एकापेक्षा जास्त असल्यामुळे इज जो आहे तो आता चुकीचा होईल आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. आता बघा इथे सुद्धा दे आहे, इकडे दे आहे आणि इथे दिस प्लेस आहे. सो दे कुणासाठी वापरायला माहित नाही, दे कुणासाठी वापरलेला माहित नाही. दिस प्लेस जो आहे, कोणता प्लेस हे माहित नाही म्हणून हेच सेंटेन्स आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. म्हणून डी ने सुरू होणारे सर्व ऑप्शन्स ठेवा, बाकीचे कॅन्सल करा. डी ने एकच ऑप्शन सुरू होत आहे म्हणजे तेच आपलं करेक्ट आन्सर होईल. बाकी पुढे चेक करण्याची पण गरज नाही. पुढे बघा अनाउन्स. अनाउन्स म्हणजे काय? डिक्लेअर करणे, घोषणा करणे, ॲडव्हर्टाइज करणे. सो ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर आणि सिनोनिमस विचारलेला आहे. हाईड म्हणजे लपणे किंवा लपवणे. डिनाउन्स म्हणजे काय? तर डिनाउन्स आपण कशाला म्हणत असतो? एखाद्या व्यक्तीची आपण काय करतो? प्रेजच्या विरुद्ध टीका करतो. सो सिक्रेट हे आपलं उत्तर होणार. ग्रामॅटिकल एरर शोधायचा आहे. वेगवेगळे पार्ट दिलेले आहे. ही यूज्ड टू रिप्लाय V1 बरोबर आहे. दॅट द ओन्ली प्लेस फॉर व्हिच ही वेंट. फॉर व्हिच नाही. वेंट म्हणजे काय? वेंट म्हणजे गेला. मग गेला तर तो कुठेतरी गेला असेल, तर व्हिच माणसांसाठी येत नाही. या ठिकाणी काय पाहिजे? व्हेअर पाहिजे. सो कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फॉर व्हिचच्या पार्टच्या एररमध्ये म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, द क्लोथ्स विल बी डिलिव्हर्ड बाय द शॉप ऑन द मंडे. या सेंटेन्सचा आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म विचारलेला आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस. सो बाय नंतर द शॉप आहे म्हणजे ते आपलं करेक्ट सब्जेक्ट या ठिकाणी होईल द शॉप. त्यानंतर इकडे विल बी म्हटलेलं आहे म्हणून फक्त आपल्याला काय घ्यावं लागेल? विल घ्यावा लागेल. सो हा वुड या ठिकाणी चुकीचा आहे. हा विल बरोबर, हा विल बरोबर, हा वुड या ठिकाणी चुकीचा आहे. विल नंतर डिलिव्हर फक्त V1 आला पाहिजे. सो विल डिलिव्हर बरोबर आहे. बी डिलिव्हरिंग येणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल करा. ऑप्शन 2 हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. अत्यंत सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21 सिलेक्ट द करेक्ट डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. शी आस्क्ड मी व्हाय आय हॅड बीन स्मोकिंग दॅट डे. आता या सेंटेन्सचा आपला डायरेक्ट फॉर्म जो आहे तो विचारलेला आहे. पहिला मुद्दा हा सेज तर येणार नाही म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपण कॅन्सल करू. सर्वांची सुरुवात शी ने, त्यानंतर सेड, त्यानंतर टू, त्यानंतर मी अगदी बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे, की हा जो व्हाय आहे, हा प्रत्येक प्रश्नाची सुरुवात करतोय का? हा येस करतोय. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, की हा हॅड बीन आपण केव्हा वापरतो? हॅड बीन आपण जनरली केव्हा वापरतो? जेव्हा हॅव बीन, हॅज बीन दिलेलं असेल तेव्हा आपण हॅड बीन करतो किंवा जेव्हा वॉज वर प्लस आय-एन-जी असेल तेव्हा. मग बघा इथे वॉज वर आय-एन-जी असं काहीच दिसत नाहीये म्हणून हे ऑप्शन कॅन्सल करा. इकडे वर यू स्मोकिंग दिलेलं आहे म्हणजे हे पण बरोबर होईल, पण ते सेजमुळे हे चुकीचं होतं. इकडे वर दिलेला आहे, यू दिलेला आहे, हे पण बरोबर आहे. परंतु इथे आर हा चुकीचा आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. ऑप्शन क्रमांक 3 हेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे? क्रॉपिंगचं स्पेलिंग बरोबर आहे, पीक घेणे.
त्यानंतर टिरॅनिकलचं स्पेलिंग जे आहे टायरॅनिकलचं स्पेलिंग बरोबर आहे. टायरॅनिकल म्हणजे काय एकाच व्यक्तीकडे संपूर्ण सत्ता असणे आणि तो काय करतो त्या ठिकाणी हुकूम गाजवतो. तर ट्रॅफिकिंगमध्ये इथे आय-एन-जी पाहिजे. हा एन-जीच्या ऐवजी काय पाहिजे? आय-एन-जी पाहिजे. म्हणजे हे जे आहे हे चुकीचं आहे. स्लॉटर म्हणजे कत्तलखाना किंवा कत्तल करणे हे पण स्पेलिंग बरोबर आहे. पुढे बघा डेव्हिड वॉज पुट ऑफ बाय ग्लॅमिंग आईज. ग्लॅमिंग नाही ग्लिमिंग पाहिजे. ग्लिमिंग म्हणजे काय? चकाकणारे. ग्लिमिंग म्हणजे काय मित्रांनो? तर ग्लिमिंग म्हणजे चकाकणारे. सो ग्लिमिंग बघा सिंगल एम पाहिजे. ग्लिमिंग. सो सिंगल एम ग्लिमिंग. ग्लिमिंग म्हणजे काय? चकाकणारे डोळे आणि इथे आईज म्हटलेलं आहे. सो ग्लिमिंग बघा GLEAMING ऑप्शन 2 मध्ये आहे. पुढे बघा इफ यू आर द वन हू इज प्लॅनिंग टू लूज वेट. तुम्ही जर असे व्यक्ती असणार की ज्यांना प्लॅन केलेला आहे वेट लूज करण्याचा, वजन कमी करण्याचा प्लॅन केलेला आहे. रिमेंबर लक्षात ठेवा टू कीप युअर स्नॅकिंग. तुम्ही जे खाद्य खातात, तुम्ही जो स्नॅक्स घेतात, तो कसा असला पाहिजे? तो मॉडरेट असला पाहिजे. प्रेजुडाइज म्हणजे त्याच्याबद्दल आधीच विचार केलेला पार्शियली असेल का? अनकंट्रोल तर मुळीच घेता येणार नाही. अनकंट्रोल जर स्नॅक केला तर आपलं वजन वाढणार. आउट गोइंग स्नॅकर्स असं काही म्हणू शकत नाही आपण. तो स्नॅकिंग जे आहे, जे आपण बाहेर खातो, फास्ट फूड वगैरे खातो, जो स्नॅक करतो, तो जो असला पाहिजे तो मॉडरेट असला पाहिजे जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर. पुढे बघा कॅज्युअलसाठी आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. कॅज्युअल म्हणजे काय? फॉर्मल. सो अँटोनिम विचारलेला आहे म्हणून अँटोनिम काय होईल या ठिकाणी? ट्रेडिशनल होईल. सो ऑप्शन 2, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 जे आहे त्या ठिकाणी कॅन्सल. बघा ॲडव्हर्ब ऑफ टाईम विचारलेला आहे, की आय वेंट टू पॅरिस रेग्युलरली. रेग्युलरली अंडरलाईन केलेला शब्द रेग्युलरली असेल. सो या ठिकाणी हॅपीली, हॅपीली तर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर आहे. येस्टरडे ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. ट्वाइस ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ऑफन ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. ॲडव्हर्ब ऑफ टाईम फक्त काय आहे? टू येस्टरडे म्हणून ते आपलं ऑप्शन बरोबर होईल. द चाइल्ड वॉज ग्रेझिंग लॉंगिंगली ॲट द टॉय या सेंटेन्समध्ये द चाइल्ड बरोबर, वॉज बरोबर, गेझिंग बघतोय, लॉंगिंगली ॲट बघा गेझिंगसाठी ॲट पण वापरलेला आहे द टॉय आणि कसा बघतोय? लॉंगिंगली म्हणजे केव्हा त्याला ते मिळेल एकदम उत्सुकतेने बघतोय तो. ओके सो या सेंटेन्समध्ये तर काही एरर नाही म्हणून ऑप्शन 4 नो एरर. पुढे बघा बॅग अँड बॅगेज कशाला म्हणतो आपल्याकडे जे आपलं स्वतःचा जो सामान असतो त्याला आपण लगेजला बॅग अँड बॅगेज म्हणतो. विथ ऑल वन्स पोझेशन स्वतःचं जे काही असेल ते. विथ बर्डन ओझं जे असेल त्याला आपण बॅग अँड बॅगेज म्हणत नाही. विदाऊट एनी एम जर कुठलंही एम नसेल किंवा कोणतीही हॅपीनेस नसेल तर आपण त्याला बॅग अँड बॅगेज म्हणत नाही. पुढे बघा रॉबिन रोल्ड दी मार्बल थ्रू ए स्मॉल प्लास्टिक पाईप. पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगितलेला आहे. रॉबिन सब्जेक्ट आहे. रोल्ड काय आहे? व्ही2. द मार्बल जे आहे ते द मार्बल काय होईल? ऑब्जेक्ट होईल. म्हणून द मार्बलने आपल्या सेंटेन्सची सुरुवात होईल. ऑप्शन 1 बरोबर अ स्मॉल प्लास्टिक चुकीचं. द मार्बल बरोबर, द मार्बल बरोबर. व्ही2 असल्यामुळे वॉज पाहिजे. वॉज बरोबर, वॉज बरोबर. थ्रू दिलेला आहे कॅन्सल करा. इथे रोल्ड बरोबर आहे व्ही2, व्ही3 इथे रोल्ड बरोबर आहे. आता रोल्ड नंतर काय? थ्रू ए स्मॉल प्लास्टिक पाईप यायला पाहिजे. थ्रू ए स्मॉल प्लास्टिक पाईप त्याच्यानंतर बाय रॉबिन जो आहे तो आपला सब्जेक्ट ऑब्जेक्ट बनतो. म्हणजे ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 3 काय आहे? चुकीचं आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 30. मायकल होल्डिंग हू म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल एक्झॅक्टली अतिरिक्त माहिती जी आहे ती पुढे दिली जात आहे. आणि जर हू दिलेला आहे तर पुढे काय येणार? व्हर्ब येणार. सो बघा 20 इयर्स आहे, कॉमेंट्री आहे, वॉज या ठिकाणी व्हर्ब दिसतोय म्हणजे आरने सुरू होईल. आरने जर सुरू होणारा आपण ऑप्शन पाहिलं तर एकच आहे म्हणजे ऑप्शन 4 हेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा कन्सेट म्हणजे काय? गर्विष्ठ किंवा अभिमानी. जो व्यक्ती गर्विष्ठ असेल, जो व्यक्ती अभिमानी असेल, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो कन्सीट. फार महत्वाचा शब्द आहे. एम-पी-एस-सीचा आवडता शब्द आहे. तो रिव्हील म्हणजे काय? उघड करणे, ओपन करणे. मॉडेस्टी म्हणजे काय? नम्रपणा. सो एकीकडे गर्विष्ठपणा, अभिमान आहे. दुसरीकडे काय होईल? मॉडेस्ट होईल. हे काय होईल? एकमेकांचे अपोजिट होतील. अँटोनिम होतील. हिडन म्हणजे लपलेले आणि कन्सिलमेंट म्हणजे लपविलेले. सो ऑप्शन 2 आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. पुढे बघा द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग राउंडिंग सर्कलिंग होणार नाही, रोटेटिंग होणार नाही, राउंडिंग पण होणार नाही. रिव्हॉल्विंग जे आहे, जे ग्रह वगैरे असतात काय करतात? रिव्हॉल्व करतात. पुढे बघा द टीचर आस्क्ड वेट इज ग्रोन इन विच काइंड ऑफ लँड रिच, वेट, बॅरन अँड फेकंड. त्या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे फर्टाईल. फर्टाईल म्हणजे काय? सुपीक जमीन जी असते तिला आपण फर्टाईल म्हणतो आणि याचा विरुद्ध विचारलेला आहे नापीक. नापीकसाठी आपण कोणता शब्द वापरतो? नापीकसाठी आपण फ्युटाईल हा शब्द वापरतो. हा सुपीक आहे. आपण हा ओला किंवा सुपीक, रिच, सुपीक, बॅरन जो आहे त्याला मात्र आपण काय म्हणत असतो? त्याला आपण म्हणतो नापीक.
ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. 34 क्वेश्चन, द मॅनेजर एक्सप्लेन द लेटेस्ट असाइनमेंट टू लॅना. द मॅनेजर काय आहे सब्जेक्ट, एक्सप्लेन काय आहे व्हर्ब V2 आणि द लेटेस्ट असाइनमेंट जो आहे तो काय आहे ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट होईल सब्जेक्ट. द लेटेस्ट असाइनमेंट, द लेटेस्ट असाइनमेंट, द लेटेस्ट असाइनमेंट, द लेटेस्ट असाइनमेंट. एक्सप्लेन्ड V2 आहे म्हणून त्याच्यानंतर वॉज असाइन्ड आलं पाहिजे. वॉज एक्सप्लेन्ड आलं पाहिजे. इकडे वॉज एक्सप्लेन्ड आहे बरोबर. इकडे हॅड चुकीचा, इकडे हॅड चुकीचा, इकडे हॅड चुकीचा. 2, 3, 4 ऑप्शन कॅन्सल. ऑप्शन 1 जे आहे तेच फायनली आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार. पुढे बघा, पुढे म्हटलेलं आहे द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ द लेवल ऑफ सेंटेन्सेस. पॅराजंबलचं सेंटेन्स आहे. वी आर म्हटलेलं आहे. अ बिड ऑफ सॉलिट्यूड म्हटलेलं आहे. दिस डज नॉट, दिस कोणासाठी वापरलेलं माहिती नाही. हावेवर. सो या ठिकाणी वी म्हणजे पी जे आहे तेच आपलं फर्स्ट सेंटेन्स होईल. पी ने सुरू होणारे सेंटेन्सेस ठेवा, बाकीच्यांना कॅन्सल करा. सो या ठिकाणी ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 काय होतील, कॅन्सल. इकडे काय म्हटलेलं आहे, अ बिट ऑफ सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे काय, एकटं राहणे. सॉलिट्यूड म्हणजे काय, एकटं राहणे, एकांतात राहणे. अँड दिस डज नॉट मीन यू नीड टू लॉक युअरसेल्फ अवे इन द रूम. सो इकडे काय म्हटलेलं आहे, की सॉल्टिट्यूड आणि सॉलिट्यूड आणि सॉलिट्यूड बद्दल या ठिकाणी एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे पी हे तर आपलं फर्स्ट सेंटेन्स येईल, परंतु जिथे कुठे क्यू येईल त्या क्यू नंतरच कोण यायला पाहिजे, आर यायला पाहिजे. म्हणजे सुरुवात अशी बघा की जे पी ने होत आहे आणि क्यू आर सलग येतोय. सो क्यू आर सलग तर दोघांकडे येतोय. त्यामुळे इथे या स्वरूपाने पण आपण जाऊ शकत नाही. मग या सेंटेन्स नंतर हे सेंटेन्स येतंय. तर या सेंटेन्स नंतर हे सेंटेन्स घेऊ शकतो का? ऑल दॅट टाईम विथ पीपल टेक्स अ टोल. सो येस, पी नंतर आपण एस घेऊ शकतो. पी-एस आणि क्यू-आर हे आपल्या ठिकाणी करेक्ट जे आहे ते करेक्ट होत आहे. म्हणून पी-एस-क्यू-आर जर तुम्ही पाहिलं ते ऑप्शन 1 मध्ये, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढे काय दिलेला आहे? फीलिंग ऑर शोइंग एक्स्ट्रीम टायर्डनेस. एखादा व्यक्ती फार थकलेला आहे. एखादा व्यक्ती जो आहे तो फार थकलेला आहे, तर त्यासाठी आपण काय वापरतो? तर त्यासाठी आपण वापरतो ड्राउझी म्हणजे काय? ज्याला गुंगी आलेली आहे, ज्याला झोप आलेली आहे. नर्व्हस म्हणजे काय? एखादा व्यक्ती नर्व्हस आहे, उदास आहे. वेरी म्हणजे काय? एखादा व्यक्ती खूप थकलेला आहे. एखादा व्यक्ती कसा आहे? खूप टायर्ड आहे. एखादा व्यक्ती कसा आहे ज्याला आपण म्हणतो एक्झॉस्टेड आहे ज्याला आपण म्हणतो. व्हायटलाइज म्हणजे एनर्जाइज. तो व्यक्ती कसा आहे? एनर्जाइज आहे. त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी आहे. असा व्यक्ती. ओके. आपल्याला काय विचारलेलं आहे? सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट तर हाच होईल आपला काय? वे. इन कोल्ड ब्लड म्हणजे काय? जे काही जाणून-बुजून केलं जातं, जे हेतुपूर्वक केलं जातं ते. व्हेन ब्लड वॉज कोल्ड नाही, डेलिबरेटली. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. नाविका इज सुपर्ब अँड इम्प्रेसिव्ह म्हटलेलं आहे. म्हणजे ती विविध वेगवेगळी आहे का? नाही. स्प्लेंडिड भव्य. विविध म्हणजे काय? वेगवेगळी. विविड म्हणजे काय? वेगवेगळे. स्प्लेंडिड म्हणजे काय? स्प्लेंडिड म्हणजे भव्य. डॅझलिंग, डॅझलिंग म्हणजे काय? आकर्षक ज्याला आपण म्हणतो. ब्रिलियंट बघा, सुपर्ब आहे, ब्रिलियंट चाइल्ड इन हर क्लास, क्लासमध्ये. म्हणजे ती ब्रिलियंट आहे म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. क्वेश्चन नंबर 39. ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट म्हणजे काय? जे तात्पुरतं असेल, जे मोमेंटरी असेल, जे फ्लिटिंग असेल, जे क्षणिक असेल, जे ट्रान्सिटरी असेल त्याला टेम्पररी वगैरे आपण म्हणू शकतो. ट्रॅप म्हणजे काय? सगळ्यांना माहिती आहे. ट्रान्सफॉर्म म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट करणे, ट्रान्सफॉर्म करणे, टेम्पररी. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि शेवटचा प्रश्न आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर. हे तिच्यासाठी फार डिफिकल्ट आहे. काय करणं डिफिकल्ट आहे? कीप अ सिक्रेट. सिक्रेट तिच्या स्वतःजवळ ठेवणं, एखादी गोष्ट गुपित ठेवणं हे तिच्यासाठी फार डिफिकल्ट आहे. ट्राय अ सिक्रेट. सिक्रेटसाठी रडणे चुकीचं. मेक अ सिक्रेट म्हटलं जाते. टच अ सिक्रेट तर मुळीच होणार नाही. सो ऑप्शन 2, 3, 4 कुठेच येत नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. अशा पद्धतीने 40 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हे प्रश्न फार महत्त्वपूर्ण आहे. अशाच प्रकारचे प्रश्न जीएमसी सोलापूरच्या परीक्षेमध्ये आपल्याला पुढे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस कायम करत असणं गरजेचं आहे. सो तूर्त आज इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.